गुढीपाडव्याच्या निमित्ताने सीबीडी बेलापूर येथे हिंदू नववर्षाचे पारंपरिक आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. सकल हिंदू समाज प्रतिष्ठान आणि भारत रक्षा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सेक्टर 1 छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य हिंदू नववर्ष स्वागत उत्सव आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याची विशेष आकर्षण बाब म्हणजे महिलांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करून गुढी उभारण्यात आली. परंपरेचा सन्मान राखत महिलांना दिलेल्या या मानाच्या स्थानाने उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. या उत्साहात महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध उपक्रम सादर करण्यात आले. लिटिल कब्स प्री स्कूलच्या चिमुकल्यांनी लेझिमचं आकर्षक सादरीकरण केलं, तर एंडलेस मल्लखांब पथकानं थरारक मल्लखांब सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. मून वॉकर डान्स अकॅडमीकडून पारंपरिक नृत्य सादर करण्यात आलं, तर शिवशंभू मर्दानी आखाड्याने सादर केलेल्या युद्ध कौशल्याच्या प्रात्यक्षिकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची जाज्वल्य आठवण ताजी झाली. तसंच यावेळी सर्वेश्वर ढोलताशा पथकाच्या गगनभेदी निनादाने परिसर दणाणून गेला होता, तर नृत्यकला अकादमीच्या पथनाट्याने प्रभावी सामाजिक संदेश दिला. यामुळे उपस्थितांना मराठी संस्कृतीचं वैभव प्रत्यक्ष अनुभवता आलं. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सकल हिंदू समाज प्रतिष्ठानचे सुदीप घोलप, अजिंक्य गव्हाणे, मंदार घोलप, दिगंबर विचारे, बिपिन तोमर, सागर पाटेकर, राजेश भगत यांच्यासह शिवसेना महिला जिल्हाप्रमुख व ज्येष्ठ नगरसेविका सरोज पाटील, नगरसेविका भारती कोळी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, नगरसेवक अमित पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आमले, महिला विभाग प्रमुख दीपाली घोलप, उपशहर प्रमुख धनश्री विचारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच हिंदूंचा नववर्ष आणि म्हणजेच गुढीपाडवा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणून आज तुम्ही बघता का सगळ्याकडे गुढीपाडवा हा सण आनंदात आणि उत्सवात साजरा केला जातो. हिंदू सकल समाज आणि भारत रक्षा मंच यांच्या वतीने आज इथे शोभायात्रा काढण्यात आली आणि तुम्ही बघत असाल की आज इथे मर्दानी खेळ खेळले गेलेत, त्याच्यानंतर मल्लखांब खेळला गेला आहे आणि महिलांचे अनेक कार्यक्रम इथे केले गेलेत. खरोखर ही जी येणारी पिढी आहे हे आपण म्हणतो की आपली संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे, परंतु आज यांच्या या संस्थेच्या माध्यमातून आज सीबीडी येथे भव्य दिव्य असा हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. येणार आहे नववर्ष आपणा सुख समृद्धीचं आरोग्यदायी जावो असं आई जगदंबे चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा शुभेच्छा देते.